आली का नाही तुम्हालासुद्धा आठवण आजीची? तर बघू शकता मस्त अशी रव्याची सांजोरी आणि गूळ घालून केलेली सांजोरी आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि करायलासुद्धा सोपी आहे. तर मी ना रवा घेतला, मीडियम साईजचा रवा घेतला, बारीक रवा घेतलेला नाही आहे. अशा पद्धतीचा मी रवा घेतला, व्यवस्थित गाळून घेतलेला आहे बरं का. आता आपण गॅसवरती एक कढाई घेणार आहोत. कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. आणि हे जी सांजोरी बनवली जाते ना, ही खानदेश भागात भरपूर बरेच प्रत्येकाच्या घरामध्ये बनवली जाते. अगदी सोपी आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम होणारी आहे. तर बघू शकता छान अशा पद्धतीने ना आपला रवा गुलाबी होईपर्यंत मी परतून घेतला. जास्त लालही झाला नाही आणि जास्त पांढरा पण नाही आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते, छान असं तयार झाला. आता मी 1 वाटी गूळ टाकून घेतला. तर 1 वाटी पाणी टाकून घेतलं. तुम्ही 1.25 वाटीसुद्धा गूळ टाकू शकतात, गोड पाहिजे असेल तर. तर 1.25 वाटी बरोबर होतं. मला कमी गोड लागतो म्हणून मी 1 वाटी टाकलेलं. आता हे छान आता आपल्याला पाणी टाकून घेतलेलं आहे. कोमट पाणी आपण जे गूळ वितळून घेतलेला होता तो टाकून घेतलेला बघू शकता. आता हे सगळं पाणी इथं पूर्ण दिसणार नाही आणि मुरवण्यासाठी आपण आहे ना तर 5-6 तास तरी 6 तास तरी ठेवायचं आहे. छान असा खुलून येतो आणि खूप मस्त होतो बघू शकता. आता आपण आहे ना तर छान असा खुलून आलेला आहे. आता आपण आहे ना सारणाची तयारी झालेली आहे. तर आता आपण पीठ घेऊया. वरची पीठ तयार करून घेणार आहोत. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. 2-3 चमचेच मी रवा टाकून घेतला, बारीक रवा होता तो. छान आता थोडं थोडं पाणी टाकून कडक असा गोळा मळून घेणार आहे. मैदा वापरलेला आहे, तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात. तर अशा पद्धतीने तर मी छान असं कडक पीठ मळून घेणार आहे आणि हे सुद्धा 10 किंवा 20 मिनटासाठी ना पिशवीत घालून किंवा डब्यात घालून आहे ना तर मुरवायला ठेवून द्यायचं अशा पद्धतीने पॅक करून. तर बघू शकतात. तर हे मी 10 ते 20 मिनटासाठी ठेवून देते. तोपर्यंत मी इकडे ना 1 वाटी खोबरं घेतलं होतं, ते सुद्धा कमी गॅसवरती फक्त खालीवरती परतून घेते अशा पद्धतीने. तर बघू शकता अशा पद्धतीने केल्यामुळे ना तर त्या खोबऱ्यातला खवट वास येत नाही, छान येते. त्याच्यानंतर खसखस होती, तीसुद्धा मी भाजून टाकून दिली. वेलची पूड टाकून घेतली. आता जायफळ टाकून घेतलं. एवढंच साहित्य याच्यात लागतं पण खूप अप्रतिम होते आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा असे सांजोरी आवडेल करून खायला आणि घरातल्याच साहित्याने तयार होते. खूप आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायची गरज नाही आहे किंवा साखर वगैरे वापरायचं नाही आहे. गुळाचाच वापर केलेला आहे आपण इथं बघू शकता. कलर टेक्स्चर खूप छान आलेले आहे. तर आता आपण एकसारख्या 2 लाट्या करून घेतल्या. आता आपण लाटून घेऊया आणि पीठ हे घट्टसर असल्यामुळे ना तर आपली जी पारी असते ना ती पटकन लाटली जाते अशा पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही अगदी झटपट लाटली जाते. अशा दोन्ही पाऱ्या मी ना एकदाच बनवून घेते. आता 2 पाऱ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत. तर आता आपण याला सारण भरून घेऊया. भरपूर असं सारण टाकणार आहोत आपण. 2 चमचे मी सारण टाकून घेतलं अशा पद्धतीने. आणि आता मी ना दुधाने बोटाच्या साहाय्याने आजूबाजूला मी हे लावून घेणार आहे कढई पॅक होण्यासाठी. आता वरून आहे ना छान पद्धतीने प्रेस करून घेते वरची पारी ठेवल्यानंतर अशा पद्धतीने. आता आपण कटरने कापून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर बघू शकता. तर आपली पहिली सांजोरी तयार झालेली आहे. तर तुमच्याकडे असं असं कटर नसेल ना कापण्याचं तर तुम्ही 1 वाटी एक साईजची वाटी किंवा ग्लासच्या साह्याने सुद्धा तुम्ही छान पद्धतीने कट करू शकतात बघू शकता अशा पद्धतीने. तर माझी दुसरी तुम्हाला वाटीच्या साह्याने मी कापून दाखवले. आता माझ्या इथं सांजोरी ज्या होत्या ना त्या सर्व तयार करून झालेल्या आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. तर आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर सांजोरी तळून घेऊया. तर बघू शकतात सांजोरी तर मस्त असा कलर येईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत या तळायच्या असतात. तर आपली छान अशी पहिली तळून झालेली. आता दुसरीसुद्धा मी अगदी मीडियम गॅस ठेवलेला आहे बरं का, जास्त फुल गॅसवरती नाही करायच्या.
तर त्या खुसखुशीत बऱ्याच दिवस राहण्यासाठी ना बघू शकता अजिबात ऑइली वगैरे झालेल्या नाही आहेत, छान अशा तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक ना फोडून दाखवते. तर अगदी वरून आहे ना कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमधून भरपूर असं सारण भरलेले. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर